घुडकी मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे। नेमकं काय झाले तिकडे आपण जाणून घेऊयात। मात्र घुडकी मतदारसंघामध्ये फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरात मुडशिंगी गटातनं भाजपचे तानाजी पाटील आघाडीवर, तर कोल्हापूरमध्ये मुडशिंगी गटामधून भाजपचे तानाजी पाटील हे आघाडीवर आहेत। कोल्हापूरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर काँग्रेसने या ठिकाणी आघाडी घेतली आहे। हा पहिला गट आहे ज्या ठिकाणून भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। कोल्हापुरात मुंडशिंगी या गटातनं भाजपचे तानाजी पाटील आघाडीवर। कोल्हापुरातनं हा निकाल समोर येतोय, हा कल समोर येतोय। मुंडशिंगी या गटातनं भाजपचे तानाजी पाटील आघाडीवर असल्याची बातमी। कोल्हापूरमधला हा कल आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर आतापर्यंत 8 जिल्हा परिषदांचे कल हाती आलेत। 12 पैकी त्यामध्ये भाजप 5 ठिकाणी आघाडीवर आहे, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर आहे। कोल्हापुरातल्या मुंडशिंगी या ठिकाणी गटातनं भाजपचे तानाजी पाटील आघाडीवर असल्याची बातमी येते। थोड्याच वेळात या ठिकाणचा निकाल देखील समोर येईल। मुंडशिंगी गटातनं भाजपचे उमेदवार आघाडीवर। तर पंचायत समितीच्या 53 जागांचे कल हाती आलेत। भाजप 15, शिवसेना 10 आणि राष्ट्रवादी 12 जागांवर आघाडीवर आहे। तर जिल्हा परिषदेत म्हणजे 12 पैकी 8 ठिकाणचे कल हाती आलेले आहेत। त्यामध्ये भाजप 5 जागांवर आघाडीवर, तर शिवसेना 10 जागांवर। पंचायत समितीत 125 पैकी 53 जागांचे कल हाती आलेले आहेत। जिल्हा परिषदेमध्ये 12 पैकी 5 जागांवर भाजप आघाडीवर, शिवसेना 1। मुडशिंगी गटामधून भाजपचे तानाजी पाटील आता आघाडीवर आहेत। बाजूला आपण पाहतो नातेगोतीमध्ये कोण पिछाडीवर, कोण आघाडीवर, नेत्यांचे नातेवाईक कुठे आहेत त्याचं चित्र आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतं। रायगडमध्ये आपण पाहतो, रायगडमध्ये इथे आतापासूनच जल्लोष सुरू झालेला आहे। इथे विजयाचा गुलाल उधळला जात आहे।